कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर आस्था आणि मानवी आरोग्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने मार्ग काढला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ते आज पत्रकारांशी बोलत होते। जे काही मर सापडले आहेत ते न्यायालयात मांडण्यात येतील असं ते म्हणाले। तर मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्य पुरवठ्यावर निर्बंध आल्यानं उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल दिल्यानंतरही आज मुंबईत दादर इथल्या कबूतरखाना परिसरात जैन समाजानं आंदोलन केलं। आज सकाळी दादरमधील कबूतरखाना परिसरात मोठ्या संख्येने जैन समाजाचे लोक जमले आणि कबूतरखान्यावरील बंदी हटवण्याचा प्रयत्न केला। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबई महानगरपालिकेनं कबूतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेऊन आवश्यकतेनुसार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल असं आश्वस्त केलं होतं। या प्रकरणी राजकारण करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील ही घटना व्यथित करणारी असल्याचं सांगत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। आज सकाळी जे दादर कबूतरखाना इथे घटना झाली ते मनाने व्यथित करणारी आहे। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजीने मोठी मीटिंग घेऊन सर्वांचे ऐकून योग्य मार्गदर्शन केला होता। त्याचे अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होते। मध्ये हा घटना अत्यंत दुःखदायी आहे। मी सर्वांना विनंती करतो आता थांबावा, जे कानून हात में लेऊ नये। जे आपण काल निर्णय घेतला ते निर्णय आपण योग्य रीतीने कसा इम्प्लिमेंट करू शकतो, लोकांना जीवनात पण धोका नाही आणि कबूतर पण मरायचा नाही ह्याचा जे मध्यमार्ग काल काढला गेला होता त्याने बरोबर सर्वांनी राहायला पाहिजे। हा आपला जे काही हे लोक करत आहे त्याने माझी व्यक्तिगत विनंती आहे की यापेक्षा जास्त कोणी तुमच्यासाठी चांगला करू शकत नव्हते जे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले।